नागपूर शहरातील पाचपावली पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश हत्येसाठी बेकायदेशीररित्या जनावरे ठेवणाऱ्या एका तस्कराला शोधून काढले आहेत। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून तब्बल 1 लाख रुपये किमतीचे गोवंश ताब्यात घेतले आहेत। या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे। गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन करत पशु तस्करीचा मोठा प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे। पाचपावली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फारुख नगर टेकाच्या नई वस्ती परिसरात छापा टाकून ही कारवाई केली आहे। यावेळी 4 गोवंश जातीचे जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवल्याचे आढळले। या जनावरांना अन्न पाणीही दिले गेले नव्हते। पोलिसांनी घटनास्थळावरून ही जनावरे ताब्यात घेत गोरक्षण केंद्रात पाठवली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेख जाबीर हा एकता नगर मांजरी येथे राहतो। त्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करून त्यांना निर्दयीपणे डांबून ठेवले होते। पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 4 जनावरे जप्त केली आहेत। यामध्ये 2 गायी आणि 2 बैलांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत अंदाजे 1 लाख रुपये आहे। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी पोलीस शोध मोहीम राबवित आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गोवंश हत्याबंदी कायदा आणि प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत विविध कलमांचा समावेश करण्यात आलाय। इसमें माननीय पुलिस आयुक्त साहब नागपुर सिटी इन्होंने ऐसे गोवंश तस्करी की जो एक्टिविटीज़ होते हैं उनके ऊपर कड़क कार्रवाई करने के आदेश दिए हैं। कल पाचपावली के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री राउत साहब खुद नाइट राउंड को थे, तो उनको कॉन्फिडेंशियल इन्फॉर्मेशन मिला कि फारूक नगर टेका जो एरिया है वहाँ कुछ गोवंश जानवर कत्ल के लिए लाए गए हैं। तो उन्होंने टीम को कार्रवाई करने के आदेश दिए। डीबी टीम ने वहाँ रेड किया तो उनको 4 गोवंश जानवर वहाँ मिले जिसकी कीमत 1 लाख रुपए तकरीबन है। इसके बारे में माननीय पुलिस उपायुक्त महक स्वामी मैडम, माननीय एसीपी श्वेता खाड़े मैडम, इनके मार्गदर्शन के मुताबिक ये कार्रवाई की गई है। इसमें 1 लाख रुपए का मुद्देमाल जो जानवर है वो मिले हैं, उनको गौशाला में रखा गया है। इसमें जो आरोपी है वो पुलिस को देख के पहले ही फरार हो गया। उसका नाम है शेख जाबिर वल्द शेख ख्वाजा। इसका प्राइमा फेसी जो है गुने में सहभाग निष्पन्न हुआ है और इसके बारे में आगे की जांच चल रही है। माननीय जोन 3 डीसीपी महक स्वामी मैडम, माननीय एसीपी श्वेता खाड़े मैडम, इनके मार्गदर्शन में और वरिष्ठ पुलिस निरीक्षक राउत साहब के सूचना के अनुसार डीबी पथक ने यह कार्रवाई की गई है और आगे का जांच चल रहा है। नागपूर सारख्या मोठ्या शहरात अवैध गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनाची सतर्कता आणि कायदा सुव्यवस्था याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे गोवंश मोठी दुर्घटना टळली असली तरी या प्रकारचा जबाबदार असलेल्या विरोधात कठोर कारवाई होईल का हा प्रश्न उपस्थित झाला आहे। नागपूर शहरात अशा तस्कराविरोधात आणखी कठोर उपाय करण्याची मागणी आता जोर धरीत आहे।